शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचे मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तुम्ही समोर बघू शकता, हा डाळिंबाचा प्लॉट आहे. एक युवा शेतकरी आहेत, प्रगतशील बागायतदार आहेत आणि या शेतकऱ्यांनी जवळपास गेले कित्येक वर्षापासून या डाळिंबावरती असेल किंवा डाळिंब पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्याचं काम या युवा शेतकऱ्यांनी केलेलं आहे. तर युवा शेतकरी आहेत आमच्याच गावातील वाडेगाव मधील, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर सुरुवातीला मी युवा शेतकऱ्यांना विनंती करतो की सुरुवातीला त्यांनी त्यांची ओळख आणि साधारण गाव वगैरे सांगून साधारण किती वर्षापासून तुम्ही डाळिंब या पिकामध्ये उत्पादन घेत आहे ते थोडं. माझं नाव मोहन अखिल दिघे, राहणार वाडी. आपली बाग 2016 पासून 16 लागला चालू. साधारण किती वर्षापासून तुम्ही उत्पादन घेत आहे? 8-9 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली आहे. तरी पण 9 पीक आहे. 9 12 आता सध्या. झाडामधील अंतर किती आहे? 2 झाडामधील आणि 2 वेळीमधील अंतर साधारण? ते आपण पहिल्या जुन्या पद्धतीने हाता खावा नाही ठेवला, असं 11 फूट आहे ना, असं सगळं आता ह्याची साधारण तानावरती आपण कधी सुटली आणि एप्रिल वगैरे याचं कधी आहे? रानावर नोव्हेंबर मध्ये सोडली जातात. नोव्हेंबर महिन्यामध्ये 24 ला सुट्टी का? एप्रिल कधी मारलं? फेब्रुवारी मध्ये मारली आपण. आता ह्याच्या सुरुवातीला पेसिंग डोस वगैरे आता झाडं धरायच्या अगोदर मुळामध्ये वगैरे काय पेसिंग डोस वगैरे काय सुटे काय काय सुटी किती झाडाला जर शेत सांगायला गेलं काय काय एक हे आपलं वर्षाचं जे आहे ते आपण शेणखत भरपूर टाकलाय. महिन्याला दिवस कमीच टाकलाय, पण शेणखत भरपूर टाकलाय. एका झाडाला 1.5 कॅरेट एक खत आला. प्रत्येक झाडाला 1 दीड कॅरेट त्याबरोबर रासायनिक खतं वगैरे काय वापरायचं? टाकलेली असं म्हणजे थोडी थोडी टाकली. त्याच्यानंतर ऊसाचा पाला वगैरे काय त्यामध्ये टाकून काय घेतलं झाडाच्या बरोबर? हे म्हणजे आपण उन्हाळ्यात आहे ना, उन्हाळ्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी म्हणजे उन्हाळा मोहर लागते, त्यामुळे आपलं जीव भाव म्हणून बघा शेतकरी बांधवांनो, युवा शेतकरी आहेत मोहन दिघे याने बेडवरती साधारण 1.5 क्रेट या मापाने शेणखत टाकलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर ऊसाचा पाला वगैरे प्रत्येक झाडाच्या लाईन मध्ये असेल किंवा बुडामध्ये असेल ती व्यवस्थित पद्धतीने झाकून घेतलाय, जेणेकरून झाडांची मुळांची ग्रोथ असेल किंवा सेंद्रिय खताचं प्रमाण असेल किंवा सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यासाठी असेल किंवा मल्चिंगचा इफेक्ट सुद्धा या झाडाच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. तर मोहन दिघे सर, आता हे जे झाडाचं आहेत आता सध्या मला वाटतं 1 महिना लागेल अजून फळ घालायला. 1 महिना थांबवायचा. आता हे स्वतः तुम्ही हँडल करता? हा, मी म्हणजे नोव्हेंबर मध्ये बाग तानावर सोडल्यानंतर एप्रिल कोणत्या महिन्यामध्ये मारलं? फेब्रुवारी मध्ये 10 तारखेला. हा, फेब्रुवारीला एप्रिल मारल्यानंतर बरोबर आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला ही बाग आहे. आता ही जी झाड आहेत ते साधारण किती आहेत सगळी झाडं? झाडं आपली 12 झाडं आपल्यात आहे. ते काय 100 झाडं केली. 11 झाडं आहे. 11 झाडं. झाडाला फळाचं सेटिंग वगैरे चांगलं आपल्याला जास्त प्रमाणात दिसते. आता साधारण प्रत्येक झाडाला ही किती फळ आहे? आता तसं मोजलं तर ना 100-125 बाहेर आहे. 100 ते 125. आता ह्याचं कळी येण्यासाठी किंवा हे कळीचं आपल्याला फळामध्ये रूपांतर होण्यासाठी किंवा ज्या इतर गोष्टी असतील फळाचं सेटिंग वाढण्यासाठी किंवा फळाला शायनिंग येण्यासाठी किंवा ही जी फळं आहेत या फळाची साईज वगैरे वाढण्यासाठी तुम्ही ह्याच्यासाठी कोणकोणते ट्रीटमेंट घेतली? आपलं ह्याला बऱ्यापैकी स्लरी आणि हे मेन म्हणजे गवत कमी असल्यामुळे ड्रॉपिंग टाकत नाही. हे पाला टाकल्यामुळे ड्रॉपिंगच्या हे समस्याने जाणवलं नाही. जे कडे निघाले ते सेटच जाईल. आता ह्याच्यामध्ये मधमाशीचा वगैरे आपल्याला वावर पण बऱ्यापैकी दिसतोय. हा, मधमाशीसाठी आपण पेट्या मागवली त्यांना 2 पेट्या होत्या. म्हणजे एवढ्या पूर्ण झाडासाठी 2 पेट्या त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला result. 1 नंबर. याच्यामध्ये थिनिंग वगैरे तुम्ही काय केलेत का ऑपरेशन? थिनिंग केलं नाही, ते करायचं होतं, पण हे आपलं ह्याच्यामुळे केलं नाही. म्हणजे काहीच केलं नाही. झाडाची ताकद जास्त वाढेल त्यानंतरचं महत्वाचं आहे कळी निघाल्यानंतर किंवा झाडाचं फळाचं रूपांतर असेल किंवा सेटिंग असेल किंवा ज्या इतर गोष्टी असतील त्याच्यासाठी तुम्ही स्लरीची वगैरे ट्रीटमेंट घेतली. त्याचबरोबर पॉलिनेशन किंवा परागीभवन होण्यासाठी मधमाशा वाढण्यासाठी 2 पेट्या तुम्ही याच्यामध्ये आणून पाहिजे. आता सध्या ह्याच्यामध्ये स्प्रेचं शेड्यूल जे आहे ते तुम्ही स्वतः ठरवताय? हा, सकाळी. आता साधारण ह्याच्यामध्ये किती स्प्रे झाले असतील? आता ही मला वाटतं बाग धरून जवळपास किती महिने झाले? 10 तारखेपर्यंत 6 महिने पूर्ण होते.
म्हणजे आतापर्यंत किती स्प्रे झाले बागेला? आपल्या बागेला आता 43-44 स्प्रे झाले. 43 ते 44 स्प्रे झाले. म्हणजे आतापर्यंत खर्च किती झाला असेल या बागेला? साधारण किती झाडं म्हटले तुम्ही? 11ची झाडं आहे आपली आता सध्या. 12 झाडातली आता 100 एक झाडं गेली. म्हणजे सुरुवातीच्या स्टेज पासून बाग धरल्यापासून ते आतापर्यंत खर्च किती झाला? नमसन एक 2-2.5 लाखापर्यंत. 2 ते 2.5 लाखापर्यंतचा खर्च झाला. हे आपण सेंद्रिय केल्यामुळे बजेट तिथं कमी झालं. म्हणजे सेंद्रियमुळे आपल्याला उत्पादन जो खर्च आहे त्याच्यावरती आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट दिसून आला. म्हणजे जेवढं उत्पादन खर्च आपल्याला कमी लागून दिसणार. हा शेतकरी बांधवांनो, शक्यतो दुकानदार सांगत असतात की रासायनिक कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, असा प्रॉब्लेम ज्यावेळेस एखादा शेतकरी घेऊन जात असतो त्यावेळेस दुकानदार स्वतःहून सांगत असतात की हे औषध घ्या, ते औषध घ्या, हे मारा, ह्याचा रिझल्ट चांगला येईल. शेतकरी लोकांनी सुद्धा आपलं एक स्वतःचं डोकं चालवलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून जेवढं होता होईल तेवढं सेंद्रिय आणि झाडाची ताकद कशी वाढेल आणि त्याच्या माध्यमातून उत्पादन खर्च आपल्याला कसा कमी करता येईल या गोष्टी सुद्धा आपल्याला मोहनदिगे सरांनी राबवलेल्या दिसून येतात. आता ही जी टोटल 1100 झाडं आहेत, प्रत्येक झाडाला आपल्याला साधारण किती अवरेज निघेल? नमसन एक 22-23 किलोचं अवरेज पकडले, पण कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते. मग आता या 1100 झाडांमधून किती टन अवरेज निघेल आपल्याला? अंदाज काय आहे तुमचा? एक 17-18-20 टनापर्यंत तर म्हणजे या 1100 झाडांमध्ये 18 टन तर माल निघेल. 18 टन माल निघेल. मग आता तुम्हाला अंदाज काय आहे? म्हणजे आता हे महिन्याभरामध्ये साधारण हे हार्वेस्टिंगला तयार होईल, काढणीला तयार होईल, तर साधारण ह्याला किती मार्केट भेटेल आपल्याला? मार्केटचा काय अंदाज सांगता येणार? तरी अंदाज आहे आणि सरासरी आपण बोलू शकतो. आता नमसन चालू आहे 120-130 पर्यंत चालू आहे. म्हणजे डाळिंबाला आता चालू 120 साईज कमी असल्यामुळे आपल्याला थोडाफार कमी जादा होईल. पण सरसकट माल व्यापारी उचलणार. हा बघा शेतकरी बांधव, हे साधारण 1100 झाड आहेत. 1100 झाडांमधून 17 ते 18 टन माल निघेल एवढं अपेक्षित आहे आणि त्या 17 ते 18 टनाला सरासरी आता 110, 120, 130 रुपये इतका बाजारभाव सध्या चालू आहे. तर याची आपण जर अवरेज काढलं तर प्रति झाडाला आपल्याला नाही म्हटलं तर ह्या प्लॉट मधून साधारण किती उत्पादन निघेल असं अपेक्षित आहे? तर जवळपास 20 लाखापर्यंत हा प्लॉट आपला जाईल असं अपेक्षित आहे. आणि सुरुवातीला खर्च फक्त मोजून निव्वळ 2.5 ते 3 लाख मोजून फक्त आपल्या ह्या बागेला दिसून आलेला आहे. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने हे प्लॉट या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेलं दिसून येते. युवा शेतकरी आहेत, प्रगतशील बागायतदार आहेत, अगदी 15 वर्षापासून डाळिंब पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पिकांचं उत्पादन घेत आहे आणि प्रत्येक वर्षी नाही म्हटलं तरी चांगलं लाखोचं उत्पादन आज डाळिंब उत्पादक आपल्या बागेमधून घेत आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांना हा आपला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवावे. आणि आज ज्याही शेतकरी बांधवांनी अजून माझ्या मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब. धन्यवाद.